संकल्प आहे। तो संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये गेली 2.5 वर्ष 2 वर्ष आम्ही काम करतो आणि देशामध्ये गेली 10 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात हेच काम चाललेलं आहे। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी भारताचं चित्र बदललं। ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेला ही अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे, अशा प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी 2013 साली संज्ञा दिली होती आणि छापून आलं होतं। इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो की आता भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जाणार आहे, भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे। 10 वर्षामध्ये मोदीजींनी या भारतात अशी मजबूत अर्थव्यवस्था तयार केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं जगामधली सगळ्यात ब्राइट अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे। सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे। 10 वर्षामध्ये दिवाळखोरीकडे चालणाऱ्या भारताला मजबूत अर्थव्यवस्था दिली। जगातल्या 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही मोदीजींनी तयार केली आणि मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अगले 5 साल में पिक्चर आपको देखने को मिलेगा। पुढच्या 5 वर्षात आपला भारत देश जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे। विकसित भारताची मुहूर्तमेढ या ठिकाणी मोदीजींनी घातली आहे। आज जगातले अर्थशास्त्री हे तोंडामध्ये बोट घालतात ज्यावेळेस ते बघतात केवळ 10 वर्षामध्ये मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं। अर्थशास्त्री विचारतात हा चमत्कार झाला कसा? जे आम्हाला जमलं नाही ते भारताने केलं कसं? 25 कोटी लोक केवळ 10 वर्षामध्ये गरिबी रेषेच्या वर कसे आले? कारण मोदीजींनी गरिबी बघितली, त्यामुळे गरिबाचं दुःख काय हे मोदीजींना माहिती आहे, गरिबाला काय दिलं पाहिजे मोदीजींना माहिती आहे। केवळ 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दिलं। ज्या 50 कोटी लोकांच्या घरामध्ये पाणी पोचत नव्हतं, ज्यांना हंडा घेऊन नदीवर किंवा तलावावर किंवा विहिरीवर जावं लागायचं, त्या 50 कोटी लोकांच्या घरात आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागणार नाही, तर त्यांच्या घरामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ हा मोदीजींनी 10 वर्षात पोचून दाखवला। आज आपण पाहू शकतो मूलभूत सोयी असतील, मग घरी वीज असेल, घरी गॅस असेल, घरी शौचालय असेल, या सगळ्या गोष्टी मोदीजींनी केल्या आणि या भारतामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा लोन मोदीजींनी देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं। आणि मला सर्वाधिक आनंद काय आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी आमच्या माता भगिनी आहेत की ज्यांना लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे। त्यामुळे माता भगिनींनी मोदीजींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस पुरुषच पायावर उभा राहतो, पण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि म्हणून मोदीजींनी महिलांच्या अधिकारितेकरता सर्वाधिक काम केलं। आणि माता भगिनींनो 2-3 वर्षांनी हा स्टेज तुम्हाला असा दिसणार नाही। आज याच्यावर महिला नाही आहेत, सगळ्या पुरुष नेत्यांना सांगतो आता मोदीजींनी तुमच्याकरता हा स्टेज ठेवलेला नाही,